तुम्ही फक्त शिवसैनिक नाही आहात, तुम्हाला दाखवावं लागेल तुम्ही शिवसैनिक आहात। इथे कुठेतरी त्या मान्यकरांनी काम घेऊन आलं असं सांगितलं, बरोबर ना? कशाला घाबरता हो त्याला? काय करणार आहे तो माणूस? काय करू शकतो तो माणूस? आमदार या नात्याने, पालकमंत्री या नात्याने, खासदार या नात्याने कुठल्या हेडखाली पैसे आणू शकतो तर आम्ही आणू शकतो। फक्त वयाचा मान ठेवतो म्हणून आम्ही काय, लक्षात आलं ना? जागच्या जागी बंदोबस्त करा अशा माणसांचा, नाही तर कसले शिवसैनिक म्हणून सांगता तुम्ही? कुठून फंड आणणार, कुठला फंड आणला कधी सांगितलं नाही। अच्छा, आमदार या नात्याने तो जाऊन भेटणार कुठल्या ते एका मंत्र्याला आणि फोटो काढून पाठवणार तुम्हाला, आणि तुम्हाला वाटणार की मंत्री पैसे पाठवतोय। ते आयुक्त आहेत समाज कल्याणचे, विचारा त्यांना। कुठलेही मंत्री महोदय डायरेक्ट कुठल्या विभागामार्फत पैसे पाठवू शकतात का? कोणाची शिफारस लागते? कुठला हेड लागतो? तर त्या म्हाताऱ्याला सांगा जरा, हे वय नाही हे सगळं करायचं। आम्ही आजपर्यंत मान सन्मान ठेवत आलो की जाऊ दे जुना माणूस आहे, पण तुम्ही नको ती इज्जत देऊ नका अशा माणसांना। नुसतं कालपासून बुलडोजर आणून ठेवला म्हणजे काय त्यांनी निधी आणला काय? पुढचा निधी आणणार कसा? तुम्ही घाबरत नाही ना कोणी तुमच्यातले? मग सांगायला का कचरता? मॅडम, तुम्ही पण आता जिल्हा परिषद सदस्य आहे, ही नाटकं नको ती चालायला देऊ नका। कोण असती ना त्यांच्या घरी, आमच्याशी उगाच नको ती नाटकं करू नका। अक्कल नाही काय हो? फक्त वयाने माणूस मोठा होत नाही। पुढचा निधी आणणार कसा? काम कंप्लीट होणार कसं? अहो, दऱ्याखोऱ्यातलं हे गाव ग्रामीण भागामध्ये ही सगळी कामं करून आणायला जर तुम्हाला आमदार, खासदार, पालकमंत्री सोबत नसतील, मला एक सांगा साहेब, कामं होतील काय? मग त्याला सांगायला नको? हे सगळं थांबलं पाहिजे गावामध्ये। हे आपल्यातले जे आहेत ना, हे अशा मान्यकर सारखे फालतू माणसं, ह्यांच्यामुळे विरोधकांना फायदा होतो। नको त्या माणसाला फारा देऊ नका। जो काही चुकीचं करतोय त्यांना आडवे जा, आजपासून आडवे जा। त्यांना सांगा तुम्ही नाटकं करतायत ना, या अर्धवट नाटकं माझ्यासमोर करू नका। काम कसं पूर्ण होईल ते सांगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।